कुठे गेलती तिकडं? तिला The doors are about to close. Please be careful. पुढील स्टेशन मंडई, कृपया उतरताना सुरक्षित अंतर ठेवा. अगला स्टेशन सॉफ्टी. बहुत जल्दी भाजी होंगी तोड़ के आज. मायशी तोड़ रही. कड़ू करके रखेंगे भाजी हमारी. और रहने दो आपा जान, रहने दो, रहने दो. मायशू जाओ दूध पियो, तुम जाओ दूध पियो. दे उसको दूध थोड़ा सा. हैं मायशू सर्वात आधी कढईत तेल टाकून घ्यायचं आणि तेल छान गरम झालं त्याच्यामध्ये पहिला बटाटा फ्राय करून घ्यायचा. हा बटाटा मेथीच्या भाजीमध्ये खूप छान लागतो. मी अशा प्रकारे तुम्ही जर मेथीची भाजी बनवली ना तर नक्की ट्राय करा. खूप टेस्टी होते, छान लागते आणि लहान मुलं खूप आवडीने खातात. तर इथे मी सर्वात आधी बटाटा फ्राय करून घेतला आहे छान तेलामध्ये. मुलांच्या टिफिनसाठी पण झटपट होणारी रेसिपी आहे ही. मस्त छान बटाटा असा क्रिस्पी होतो, खूप छान लागतो याच्यामध्ये, टेस्टी लागतो. तर छान असा बटाटा आधी फ्राय करून घ्यायचा आहे. बटाटा छान फ्राय झाल्यावर त्याच्यामध्ये आता हिरवी मिरची टाकायची एक. तुमच्या अंदाजाने हिरवी मिरची तुम्ही ॲड करू शकता, तिखट जसं लागतं तसं. तर इथे मी 3-4 हिरव्या मिरच्या घेतल्या, त्या छान अशा फ्राय करून घेतल्यात, परतून घेतल्यात त्याच्यामध्येच. आणि आता त्याच्यामध्ये एक मीडियम आकाराचा कांदा टाकायचा आहे आणि तो पण छान फ्राय करून घ्यायचा. आता मी तो कांदा आणि बटाटा छान परतून घ्यायचा त्याच्यामध्ये. आणि आम्ही गेलो होतो तुळशीबागेत. इतकी गर्दी होती तुळशीबागेत की विचारायला नको. आम्ही रिटर्न आलो, म्हणजे गेलो आतमध्ये, एंटर केलंच नाही तुळशीबागेमध्ये, परत रिटर्न आलो. एवढी गर्दी होती तिथे. तर गणपतीच्या शॉपिंगसाठी जर कोणी जाणार असेल तुळशीबागेत तर ऑड दिवशी जा, सॅटर्डे संडे खूप गर्दी असते. लहान पोरांना घेऊन जाताना स्पेसिफिक लक्ष द्या, कारण एवढी गर्दी आहे की मी एकीकडे आणि मम्मी एकीकडं आणि सॉफ्टी म्हणजे मम्मी आणि सॉफ्टी एकीकडे आणि मी एकीकडे असं झालं होतं. तर आता इथे छान कांदा बटाटा परतून घेतलेला आहे. आता त्याच्यामध्ये मी मेथीची भाजी टाकणार आहे आणि भाजी छान मिक्स करून घेणार आहे त्याच्यामध्ये. आणि त्याच्यानंतर सगळ्यात शेवटी मीठ टाकणार आहे, कारण मिठाचा अंदाज येत नाही, भाजी नंतर सुकून जाते. तर त्याच्यामुळे इथे छान अशी मेथीची भाजी मी परतून घेणार आहे. तर नक्की खूप गर्दी आहे तुळशीबागेत, जाताना नक्की सगळ्या गोष्टी बघा आणि त्याच्यानंतर जा. आणि आम्ही गेलो होतो तरी 4-5 वाजलेले, खूप गर्दी होती. तर
सांभाळून जा सगळ्या गोष्टी, कारण तिथे मांडव वगैरे पण टाकलेत गणपतीचे, त्याच्यामुळे पण गणपतीमुळे खूप जास्त गर्दी आहेच तिथे तुळशीबागेत. तर बघा किती छान असा कलर आला आहे. मी इथे मिरची टाकल्यावर लसूण टाकलं होतं, ते व्हिडिओमध्ये बोलायचं विसरून गेले मी. तर त्याच्यामध्ये लसूणही टाकायचं, मिरची छान परतल्यावर त्याच्यामध्ये लसूण टाकून द्यायचं. आणि आता टाकते मी मीठ सगळ्यात शेवटी, आणि छान अशी भाजी वाफेवर शिजून द्यायची. आणि ही झालेली आहे आपली खाण्यासाठी रेडी मेथीची भाजी, आलू मेथीची भाजी. तर नक्की ट्राय करा, आणि व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया आपण छान नवीन ब्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय बाय.